मित्रांनो नमस्कार। आपल्याला घरकुल मंजूर झालं असेल तर आपल्याला 15,000 रुपयांचा हप्ता जमा झालेला आहे का ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने चेक करायचा, तसेच आपल्या खात्यावरती किती रक्कम जमा झालेली आहे आणि किती जमा होणार हे कोणत्या वेबसाईटवरती पाहायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपल्याला जर घरकुल मंजूर आहे किंवा घरकुल मंजुरीच्या प्रतीक्षा यादीमध्ये आपलं नाव असेल तर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। घरकुलचा हप्ता किती जमा झाला, कोणत्या दिवशी कसा चेक करायचा, चला तर व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही या पेजवरती येऊन जाल। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। ई ग्रामपंचायत लेवलचं चॅनल आहे। अनेक शासकीय योजनेची माहिती आपल्याला सर्वात प्रथम भेटत असते। चॅनलला सबस्क्राइब करा। पहा डिस्क्रिप्शन मधून या लिंक वरती आल्यानंतर आपल्याला मोबाईल वरती सुद्धा ओपन करता येतं। आपल्याला फक्त डेस्कटॉप मोड ओपन करायचा आहे। यानंतर पहा इथे आवाज सॉफ्ट नावाचा पर्याय आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे। यानंतर इथे डाटा एंट्री रिपोर्ट असा ऑप्शन आहे, इथे आपल्याला रिपोर्ट या पर्यायावरती क्लिक करायचा आहे। आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील कोणत्याही गावाचा डाटा पाहता येणार आहे। यानंतर रिपोर्ट मध्ये हा पेज ओपन होऊन जाईल। यामध्ये सर्वात शेवटी जो ऑप्शन आहे एच नावाचा तो पाहू शकता। सोशल ऑडिट रिपोर्ट बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या पर्यायावरती क्लिक करा। नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला इथे दिसून येईल, पाहू शकता इथे डाव्या कोपऱ्यामध्ये सिलेक्शन फिल्टर नावाचा ऑप्शन आहे। इथून आपल्याला आपला राज्य, त्यानंतर इथून आपल्याला आपला जिल्हा, त्यानंतर इथून तालुका आणि त्यानंतर आपलं गाव सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन येणार आहे, सिलेक्ट वरती क्लिक करा। आपल्याला 24-25 हे साल सिलेक्ट करायचं आहे। पूर्वीचा सुद्धा आपल्याला डाटा चेक करता येतो। आपण चालू वर्षातला डाटा पाहूयात। यानंतर पहा नेक्स्ट आणखीन एक ऑप्शन येतोय, इथे क्लिक करा। इथून आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा ऑप्शनला क्लिक करायचा आहे। पहा या ऑप्शनला क्लिक करा। यानंतर नेक्स्ट स्टेप आहे, इथे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, जे की आन्सर इथं टाइप करायचं आहे। 45 - 80 तर इथे येणार आहे उत्तर -35। तर जे काही उत्तर येणार तुम्हाला जो ऑप्शन येईल तो तुम्ही इथे क्लिक करायचा आहे। यानंतर पहा मी इथे बेनिफिशरी जी नेम आहेत ती हाईड केलेली आहे। यानंतर पाहू शकता इथे आपल्याला नावं दिसत आहेत ती हाईड केलेली आहे। इथून स्कीम नेम पाहू शकता PMAYG म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सन 24-25 आणि इथे नरेगा जॉब कार्ड नंबर वगैरे वगैरे आहे। पण ही गावची यादी आहे, तुम्हाला किती पैसे भेटले ते पुढे आपल्याला दिसून येतं, पण तुमच्यासाठी सोपं सांगतो। इथे पाहू शकता डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड PDF नावाचा ऑप्शन आहे। या गावची PDF फाईल इथे डाउनलोड होणार आहे। डाउनलोड वरती क्लिक करा। ही PDF फाईल तुम्ही ओपन करून घ्यायची आहे। आता थोडक्यात पाहू शकता जी माहिती हाईड आहे ती नाव असू शकतं, त्यांचा सिरियल नंबर वगैरे असू शकतो। सिरियल नंबर असेल, बेनिफिशरी फादर्स नेम इथे येणार आहे, बेनिफिशरी आणि फादर्स नेम। स्कीम नेम आहे ते आता सांगितलं, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 24-25। कॅटेगरी, त्यानंतर BPL फॅमिली ID नंबर असेल तर नरेगा जॉब कार्ड नंबर सुद्धा इथे आपल्याला भेटणार आहे। पहा महत्त्वाची बाब, नरेगा जॉब कार्ड नंबर। हाऊस स्टेटस, हाऊस सँक्शन्ड आहे, तुम्हाला इथे हाऊस सँक्शन्ड असणं म्हणजेच मंजूर आहे, घरकुल मंजूर आहे। सँक्शन नंबर इथे भेटून जाईल। सँक्शन डेट इथे पाहू शकता 30 जानेवारी 2025 म्हणजेच आता घरकुल मंजूर झालेला आहे। सँक्शन अमाऊंट आहे 1,20,000। आता पहा इथे महत्त्वाची टिप, 1,20,000 ही अमाऊंट केंद्र शासनाने जाहीर केलेली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की यात 50,000 रुपयांची वाढ होणार। आता कधी होणार याबद्दलची माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल, ज्यावेळी परिपत्रक किंवा अधिकृत माहिती भेटेल त्यावेळी। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। आता अमाऊंट रिलीज्ड इथे 0 अमाऊंट दिसत आहे। पहा मी सांगतो अमाऊंट जमा झालेली किती असते ते। त्यानंतर लास्ट अमाऊंट ट्रान्सफर डेट, जर अमाऊंट ट्रान्सफर केली असेल तर ती डेट, आणि इन्स्पेक्शन डेट म्हणजे घरकुलसाठी इन्स्पेक्शन केलेलं होतं ती डेट आपल्याला इथं भेटणार आहे। यानंतर पहा खालती या ज्यांना पैसे भेटलेले आहेत तिथं जाऊया आपण। पाहू शकता आत्ताच इथे 1,20,000 दिसत आहेत। अमाऊंट एक ट्रान्सफर झालेली आहे, एक हप्ता जो की 15,000 रुपयांचा। जसं की तुम्हाला मागील व्हिडिओ पाहिला असाल
की 1 2 3 4 4 हप्ते दिले जातात। किती रुपयांचा कितवा हप्ता आहे ते मागील व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन पाहू शकता। अमाऊंट डेट आहे इथे 16/9/2024 रोजी ट्रान्सफर केलेली आहे। आता पहा 22 फेब्रुवारी जे काही कार्यक्रम राबविण्यात आलेला होता त्या दिवशीची डेट अद्याप इथे दिसत नाही। म्हणजेच 20 लाख घरकुलपैकी 10 लाख घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावरती 15,000 ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। पहा इथे पण 15,000 तुम्हाला दिसत आहेत। आता घरकुल जी मंजुरी आहेत त्यांच्या खात्यावरती हे हप्ते या वेबसाईटवरती इथं आपल्याला पाहायला भेटतात। जरी इथं उशिराने अपडेट झाली असेल तरी तुमच्या माहितीसाठी म्हणजे याच वेबसाईटवरती आपल्याला किती हप्ते जमा झालेत ही संपूर्ण डिटेल्स पाहता येणार आहे। ही PDF त्याचबरोबर ही वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये आहे। PDF आपल्याला आपल्या गावची स्वतः डाउनलोड करायची आहे। तुमच्या आणखीन महत्त्वाच्या काही अडचणी असतील कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। सबस्क्रायबर लोकांनी जी कमेंट केलेली होती की आपल्याला हप्ता वेबसाईटवरती कसा चेक करता येतो, कोणत्या दिवशी जमा झाला येतो, तर ह्या पद्धतीने पहा मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब बटन प्रेस करा, कारण घरकुल संदर्भातील तसेच घरकुल प्रतीक्षा यादीत जी लोक आहेत, घरकुलची काही अडचणी असतील त्यांच्यासाठी महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढे घेऊन येणारच आहेत। त्याचबरोबर शासकीय शेतकरी अशा योजना आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध केल्या जातात, त्यांची माहिती आपल्याला नक्कीच भेटेल। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।